नमस्कार. विजय रहाणे पॉडकास्टवर सर्वांचं स्वागत आहे. आपण स्पर्धा परीक्षा आणि सद्यस्थिती याबद्दल जाणून घेत आहोत. तर आपल्याला आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणून उपलब्ध झालेले आहेत विजय रहाणे सर. सर नमस्कार. आपलं नमस्कार सागरजी. आपण मागच्या पॉडकास्टमध्ये पाहिलं जसं की UPSCचा निकाल लागला आणि सोशल मीडियावर ज्या प्रमाणात त्याचं बाजारीकरण झालं एक प्रकारे, त्याबद्दल आपण पाहत होतो. UPSCचा नुकताच निकाल लागलेला आहे. त्याच्यामध्ये IAS, IPS किंवा IRS ह्या पोस्ट लगेच जाहीर होतात का? नाही, तसं नसतं. आता ऍक्च्युली हे ज्या पोस्ट जाहीर झालेल्या, याला IPS मिळालं, त्याला IRS मिळालं. आता काही लोक म्हणतात की बिरुडे ढोणेला IPS मिळालं, पण तसं काही UPSCने डिक्लेअर केलं नाही. UPSCने फक्त रँक डिक्लेअर केलाय. तो रँक बिरुडे ढोणेचा 551 आहे. तर यात कसं असतं, UPSC एकदा निकाल जाहीर करते, म्हणजे तुमचं रँकिंग जाहीर करते. त्यात फक्त एवढं कळतं की तुम्ही पास झाले की नाही. म्हणजे कसं असतं, जनरली 2-2.5-3 पोर असतात, 1000 जागा जर असलं तर. आणि मग ते जे इंटरव्ह्यू गेलेले मुलं आहे, त्यातलं सिलेक्शन कोणाच झालं हे फक्त पहिल्या लिस्टमध्ये कळतं. नंतर अजून एक लिस्ट लागते, त्याच्यामध्ये मग UPSC सर्व्हिस अलॉट करते. सर्व्हिस म्हणजे त्याच्यात काय कळतं की कुणाला IAS मिळालंय, बरोबर, कुणाला IPS मिळालंय, कोण IRS झाला, कोण IRTS झाला, हे नंतरच्या एका म्हणजे लिस्टमध्ये कळतं. आणि मग अजून एक नंतर UPSCची अजून एक अलॉटमेंट सिस्टीम असते, ती म्हणजे केडर अलॉटमेंट. ऑल इंडिया ज्या सर्व्हिस आहे, IAS, IPS आणि IFS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, या 3 सर्व्हिसेसला कुठलं तरी स्टेटवर अलॉटमेंट झालेलं असतं, त्याला म्हणतात केडर अलॉटमेंट. ते नंतर कळतं. अशा 3 टप्प्यात ही प्रोसिजर पार पडते. पण यात काय, मीडिया नावाचा जो प्रकार आहे की त्यांना एकदम त्या बातम्या असतात, बातम्या फोडायच्या असतात. गरीबाचा मुलगा झाला IPS, गरीबाचा मुलगा झाला IAS, किंवा रिक्षा चालकाचा मुलगा झाला IAS. दिल्लीतलं पण अशा बातम्या पाहिल्या त्या, पुण्यात पण आपल्याला त्या बातम्या, तर मीडियावाले ते आधीच जाहीर करून टाकतात. आता काही वर्षापूर्वी भरत तांदळे नावाचे एक फेमस अधिकारी झाले UPSC, त्यांचे भाषणं पण बरेच गाजले. त्यांचं काय सांगायचे लोक की भरत तांदळे IPS यांचं भाषण, तेव्हा पण त्यांचा नुकताच निकाल लागला आणि ते सगळीकडे भाषण वगैरे देत होते. पण नंतर काय झालं, त्यांना ती IPS सर्व्हिसच मिळाली नाही, त्यांना इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मिळाली. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसलं त्यांचे भाषणं, कारण की इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये तुम्ही जाऊन पब्लिकमध्ये भाषणं वगैरे देऊ शकत नाही, त्यांना सर्व्हिसचे रेस्ट्रिक्शन जास्त असतात, जे IAS IPS ला नसतात. तर हे सगळं मीडियावाल्यांनी तयार केलं असतं. कुणाला IPS झालं, ते फार फार तर एकदम चांगले रँक आहे ज्यांचे पहिल्या 100 मध्ये वगैरे काय, त्यांचं ते कळू शकतं तुम्हाला, एक अंदाज पंच, किंवा तुम्ही सीट पाहून करू शकता. पण बऱ्यापैकी असं बऱ्याचदा होतं की जे IAS सांगतात त्याला IPS भेटतं, जो IPS सांगितला तो त्याला IRS भेटतं, जो IRS सांगितलं त्याला रेल्वे सर्व्हिस भेटते किंवा दुसरी एखादी सर्व्हिस भेटते. बरोबर. जसं आता तुम्ही म्हणलं की सर्व्हिसचं वाटप होतं, त्यात ते नंतर कळतं. तर आता जे टॉपचे विद्यार्थी आलेले आहेत पहिल्या 50 मध्ये म्हणा किंवा पहिल्या 100 मध्ये, त्याचा प्रत्येकाचा फोटो प्रत्येक क्लासच्या बॅनरवर दिसतोय सध्या, नाही का? दिल्लीमधले क्लास असू दे, पुण्यातले असू दे, किंवा तमिळनाडू साईडला कोणते क्लास असू दे, तर प्रत्येक टॉपरचे फोटो प्रत्येक क्लासच्या बॅनरवर दिसतात. तर हे कसं शक्य आहे? ते शक्य नाहीच आहे प्रॅक्टिकली. आता हे तर UPSC झालं, UPSCला तरी पोरं मल्टिपल टेस्ट सिरीज जॉईन करतात, इंटरव्ह्यू देतात, हे तर आहे. पण इव्हन तुम्ही जे 12वीचे क्लास पाहिले, कोणते JEE क्लास असेल किंवा नीटचे क्लास असेल, मेडिकलचे जे CET असेल, तर यांच्या सगळ्यांच्या क्लासचे पण टॉपर तुम्हाला 3-3, 4-4, 5-5, 6-6 क्लासमध्ये दिसतात. ते शक्य नाही प्रॅक्टिकली, कारण की त्यांचा क्लास ऑलमोस्ट अर्धा दिवस चालतो. आणि पोरगा, कोणताही जो पास होणारा पोरगा, तो सेल्फ स्टडीने पास होतो, क्लास लावल्यांनी. दिल्लीतला एक फेमस क्लास आहे वाजीराम, त्या क्लासला एक जेव्हा बॅच चालते त्यांची, म्हणजे एका 8 ते 6 महिन्याच्या, त्यांच्याकडे किती विद्यार्थी असतात? 13,000 विद्यार्थी असतात. बापरे. नुसत्या एका क्लासची सांगतो मी, एका मोठ्या क्लासची गोष्ट. क्लासमुळे सगळे थोडी पास होतात. जो मुलगा सेल्फ स्टडी करतो, आणि सेल्फ स्टडीसाठी तो 4-4 क्लास नाही करू शकत ना, त्याला क्लासमध्ये 2-3 तास जायचं आहे आणि नंतर त्याला लायब्ररीत येऊन बसायचं त्याला 10-12 तास, तेव्हा तो पास होण्याची शक्यता आहे. तर हे यात 2 गोष्टी असतात त्या. एक तर काय होतं, UPSC मध्ये जनरली काय होतं, मुलं वेगवेगळ्या ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू देतात. तर मॉक इंटरव्ह्यू दिला तर क्लासवाले काय करतात, जेव्हा पास झाले की हा आमचा विद्यार्थी, पण ऍक्च्युली त्या क्लासने असं मेन्शन केलं पाहिजे की आमच्याकडे यांनी फक्त मॉक इंटरव्ह्यू दिला होता. तुम्ही असं नाही क्लेम करू शकत की याने आमच्याकडे पूर्ण वर्ष क्लास केला, याने ऑप्शनल पण आमच्याकडे केला. म्हणजे अक्षरशः हे फेक इन्फॉर्मेशन, मिस इन्फॉर्मेशन पसरवलं मार्केटमध्ये. आणि ते पाहून लोक, दुसरे मुलं आहे ज्यांनी तुमच्याकडे क्लास पण नाही केला, तुम्ही टॉपरचं सांगताय, पण ज्याला माहितच नाही याच्यातलं काय डिटेल्स आहे, तर तो मुलगा येऊन तुमच्याकडे क्लास लावतो आणि त्याचं नुकसान होतं. बऱ्याचदा असं पाहिलंय मी, एकदम हुशार विद्यार्थी की जे UPSC MPSC पास झाले असते, पण त्यांचं चुकीचा क्लास लावल्यामुळे सुद्धा ते नापास झालेले. आता पुण्यासारख्या ठिकाणी बरेच MPSCचे क्लासवाले UPSCचा क्लास पण घेत आहेत, आणि त्यांना मग गायडन्सच मिळत नाही ना. त्यांची ना रायटिंग प्रॅक्टिस होती, ना टेस्ट सिरीज प्रॉपर होती. टेस्ट सिरीज मध्ये चुका असतात, 100 गोष्टी असतात, त्याच्यामुळे त्या पोराचं मिसडायरेक्शन होतं.
ऍक्च्युली कुठलाही जर तुमचं जर एखाद्या बॅचचा विद्यार्थी तुम्ही ते मेन्शन करा की आमच्याकडे टेस्ट सिरीज लावली होती का, आमच्याकडे इंटरव्ह्यू केला का. नाहीतर एका असं कसं शक्य आहे की 8-8 क्लास कोणता विद्यार्थी करणार आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झालेला विद्यार्थी तर 8-8 क्लासच्या बॅनरवर कसं काय शक्य आहे. एका वर्षात तो 8 क्लास करू शकतो आणि क्लास जवळजवळ अर्धा दिवस चालतात. म्हणजे 5-5 3 जरी लेक्चर झाले तर म्हणजे 6 तासाचे 3 लेक्चर असतात. तो पोरगा अभ्यास कधी करणार आहे. ऍक्च्युली फेक इन्फॉर्मेशन पसरवली जाते. फक्त बऱ्याचदा मॉक इंटरव्ह्यू मुळे वाटतं की आपल्याला. आणि अजून एक प्रकार असतो टेस्ट सिरीजचा. बरेच क्लासवाले काय करतात की आता फ्री टेस्ट सिरीज चालवतात. या फ्री टेस्ट सिरीजचा पर्पज काय असतो की जेव्हा तुम्ही त्याचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरतात तेव्हा तुमचा फोटो मागतात ते, त्यानंतर तुमची साईन घेतात तुमच्याकडून. पूर्ण जसं काही तुम्ही त्याच्याकडे क्लास लावता असा फॉर्म भरून घेतात ते पूर्ण. तुमचा युपीएससीचा नंबर पण घेतात. हा, तो युपीएससी नंबर सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही काय असेल ते टाकतात. त्याच्यामुळे काय होतं, उद्या जो पोरगा पास झाला की यांच्याकडे प्रूफ असतो क्लेम करायला. आणि फ्रीची टेस्ट सिरीज असल्यामुळे बहुतेक जण जातात. मग मुला पूर्वी टेस्ट सिरीज लोक पैसे देऊन लावायचे, पण आता दिल्लीचा असं क्रेज आहे की प्रत्येक मुलगा याची साईडची एक टेस्ट सिरीज दिली, दुसरी व्हिजनची दिली, तिसरी नेक्स्ट आयची दिली. त्याच्यामुळे तो पोरगा सगळीकडे असतो. पण ऍक्च्युली त्यांनी तिथं क्लास केलाय का? नाही केलाय. त्यांनी फक्त टेस्ट दिलाय. त्यात एकच टेस्ट दिली की संपला तुमचा विषय. तुम्ही त्यांची असं त्या क्लासवाला दाखवणार की नाही आमचाच विद्यार्थी. ते ऍक्च्युली मिस इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे ते एक इंग्लिशमध्ये वाक्य आहे ना, डेव्हिल्स लाईज इन डिटेल्स. तसं आहे. डिटेलमध्ये तुम्ही जेव्हा गोष्टी पाहतात तेव्हा कळतं की एकदम चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या. बरोबर आहे. तुम्ही जसं आता म्हणलं की क्लासेस म्हणजे फक्त मॉक इंटरव्ह्यू किंवा फ्री टेस्ट सिरीज घेतलं जातं आणि त्याच्यावर ते आपलं प्रूव्ह करतात की हा विद्यार्थी आमच्याकडे होता. तर हे क्लासेसवाल्यांची मार्केटिंग करण्याची स्ट्रॅटेजी तर एक प्रकारे म्हणून आपण ह्याच्याकडे पाहू शकतो का? मार्केटिंगच आहे ते. आणि मार्केटिंग करण्यात काही वाईट नाही. बघा आता प्रत्येक कंपनी असेल काय असेल सगळे जाहिरात करतात, मार्केटिंग करतात, त्यांचं प्रोडक्ट सेल करत असतं प्रत्येकाला. आणि आता जे सक्सेसफुल कॅन्डिडेट हे त्यांचे ब्रँड अँबॅसेडर असतात. ती काही अडचण नाही तुमची. पण तुमचा विद्यार्थी आहे का तो, हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे तो खरंच त्यांनी क्लास केलाय का, तुमच्याकडे त्यांनी टेस्ट दिली आणि तुम्ही घोषित करताय आमचा विद्यार्थी. नवीन जो विद्यार्थी ज्याला या गोष्टी काहीच माहित नाही त्याला वाटेल की अरे यांनी हा क्लास केला, हा जो टॉपर होता मग मी पण इथंच क्लास करू, म्हणजे मला पण इथंच बेनिफिट होईल. आणि नंतर तिचं नुकसान होतं. त्याला कळतं की 2-3 महिन्याचा अरे माझा इथं काहीच फायदा होत नाही. मी एका बॅचला शिकवलं होतं, पुण्यात एका क्लास नामांकित क्लासला शिकवलं होतं. तर ते पोरं आधीपासून 7-8 महिने शिकत होते. नंतर त्यांचे एक शिक्षक नव्हते, काहीतरी ते त्यांचं सिलेक्शन झालं, काही ते आले नाही परत. मग मी त्यातले काही महिने क्लास घेतले. तर त्या पोरांना जवळजवळ 7-8 महिने क्लास होऊन सुद्धा काहीच माहिती नव्हतं त्यांना बेसिक एनसीआरटी कुठल्या वाजायच्या माहित नाही. त्यांच्या टेस्ट सिरीज पाहिल्या तर एका 100 प्रश्नात 25 प्रश्नात चुका. इतकं त्यांचं मिसगाईड होतं. कारण सत्कार समारंभ ठेवतात क्लासवाले, सगळ्यांचे सत्कार करतात. जो त्यांच्या क्लासचा विद्यार्थी नसेल त्याचा पण सत्कार करतात. ते पाहून मग त्याचे भाषण युट्यूबला पडतात. ते युट्यूबला पाहून पोरला वाटतं अरे हा ह्या क्लासच्या युट्यूबला याचं भाषण आहे, म्हणजे हा इथला क्लासचा विद्यार्थी, म्हणजे मी इथं क्लास लावला पाहिजे. तर अशा प्रकारे हा सगळा गेम चालतो. यात काही रिअलिस्टिक गोष्टी खूप कमी असतात. तर जसं की मीडियामध्ये आता येतंय नाही का, काही IPS झाले, काही IAS झाले, किंवा काही विद्यार्थी म्हणतात की आम्ही ग्रामीण भागात राहून, गावाकडे राहून, गावात अभ्यास करून अधिकारी झालो. हे चांगली गोष्ट आहे. जे झाले असतील ते चांगलेच आहे. पण ह्याच्यामध्ये मीडियाचा रोल कसा आहे नाही का, कारण जे हायलाईट केलं जातं फक्त नाही का, त्याबद्दल तुमचं काय मत? मीडियाचं कसं आहे, मीडियाचं काम पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे गरिबी मॉनिटाईज करायचं काम करतात. म्हणजे ते एखादा चांगल्या घरचा पोरगा ऑल इंडिया रँक आला त्याचं काही घेणं नाही. पण गरीबाचा रँक कोणाचा, गरीबाचा घरचा रिक्षावालाचा पोरगा आहे, कुठे हात आणि आपल्याला आनंदच आहे, तो प्रश्न नाही तिचा. पण जो परिणाम होतोय लाखो मुलांवर ज्या पुढच्या जनरेशनचे त्याच्याकडे पाहून, ऍक्च्युली ते सिच्युएशन एकदम वेगळी असते तिथली. आणि UPSC सारख्या अवघड एक्झाम आहे किंवा JEE सारख्या किंवा नीट कुठला एक्झाम, बऱ्याच एक्झामसाठी तुम्हाला क्लासची गरज पडते. यात काही तुम्हाला दुमत नाही माझा. कारण की रिटर्न एक्झाम असती. UPSCला तर 9 पेपर असतात वेगळे, लँग्वेजचे 2 पेपर धरून. आता एवढ्या पेपरमध्ये वेगळ्या प्रकार सिलेबस, रायटिंग प्रॅक्टिस यासाठी बऱ्याचदा पोरं फ्रस्ट्रेट असतात, डिप्रेस असतात, प्रेशर असतं खूप लिहायचं आणि वर्षानुवर्ष चाललेलं असतं. तर मार्गदर्शनाची गरज पडते. पण बरेच मीडियावाले काय करतात, ती रिअल बातमी करत नाही. मागं काय झालं, BBC वाल्यांनी एका विद्यार्थ्याचं कोविड नंतर एखादा इंटरव्ह्यू केला, तो पास झाला आणि मस्त बैलगाडीवर बसून तो इंटरव्ह्यू देतो. IAS झालेला विद्यार्थी महाराष्ट्राचा, आणि घरी राहून गावात राहून पठ्ठ्याने IAS काढलं वगैरे असं कॅप्शन किंवा युट्यूबला थंबनेल तसं देतात ते. आणि मग पोरांना काय होतं, मिसगाईड. आता नंतर काय आलं, BBCने माझा आणि त्याचा सोबत इंटरव्ह्यू घेतला होता ट्विटर स्पेस. आणि मी तेव्हा BBCला विचारलं की हा विद्यार्थी तुम्हाला तर माहिती आहे हा पुण्यात होता अभ्यासाला, दिल्लीमध्ये होता, तुम्ही कसं काय याचं गावाकडचं लावलं? त्याला सुद्धा विचारलं मी, त्या जो झालेला IAS आहे त्याला सुद्धा विचारलं की तू ऍक्शन का नाही घेत? तुला तर माहिती आहे ना, तू दिल्लीत अभ्यास केला, तू नंतर फक्त कोविडमध्ये जेव्हा सगळेच मुलं गावाकडे तेव्हा तू गावाला गेला ना.
बरोबर. आणि त्या वर्षी भरपूर मुलं पास झाले. ते काय गावाकडे राहून थोडी झाले, त्यांनी ऑलरेडी क्लास केले, ते मेन देऊन आले, सगळं करून आले. नंतर कोविडची दुसरी लाट आली, मग ते गावाकडे आली. म्हणजे सर तुम्ही गावाकडे राहून पास झालेले आहे का? आणि जरी तुम्ही कोविडची लाट तरी पोरं इंटरव्ह्यू तयारी पुण्यातच करत होते. असं काही नाही की तुम्ही गावाकडे जाऊन मस्त इंटरव्ह्यू घेणार तुमच्या गावात आला, तुम्ही तसं सांगताय. बिरुदेवाची तीच कथा आली, त्यांनी ते डिक्लेअर केलं. त्याची एक गोष्ट ते बिरुदेवची एक मला ॲप्रिशिएट करण्यासारखी वाटते की त्यांनी ते सांगितलं सगळं रियालिटी काय आहे. बाकीचे पोर सांगत नाही. त्यांनी सांगितलं नंतर की मी क्लास केला होता, मी तिकडं मी काही मेंढ्यात वाढला नाही, हे ती एक चांगली गोष्ट आहे. पण ते सांगितलं खूप लेट होऊन गेलं ऍक्च्युअली. ते म्हणजे जरी सांगितलं आणि ते तेवढं लोकांनी पाहिलेलं नाही. बरोबर. हे जे डिक्लेरेशन आहे की मी गावाकडे राहून मी मेंढर चारात अभ्यास नाही केलाय, मी दिल्लीत होतो, मी पुण्यात होतो, जे त्याचं फक्त मेंढर चारणाऱ्याचा पोरगा झाला IPS हे बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी दिल्लीत पुण्यात अभ्यास राहून केलाय हे 10% लोकांना सुद्धा माहित नाही. बरोबर. मग हा यातला जो ट्रिगर पॉईंट आहे मीडियावाले पकडतात की खार करून गरीब आता यात हे पास होणारे जे लोक आहे, पण आपले जे 0.01% पास होतात त्यांची गोष्ट आहे. पण 99.99% पोरांचं काय फेल आहे ना, ते पण गरीबाचेच पोर आहे ना. बरोबर. कित्येक गरीबाचे पोरं घरून कर्ज काढून आलेले. एक पोरगा भेटला मला 25व्या वर्षी, ते गावाकडून कर्ज काढलं त्यांनी, 1-1.5 लाख एक क्लास लावला. तो क्लास पण अतिशय फालतो. त्याला मी तेव्हाच सांगितलं होतं, ऑप्शनल घेतला त्यांनी मराठी लिटरेचर. मला तू मराठी लिटरेचर का घेतोय? नाही एका टॉपरने घेतला होता, त्याचं झालं MA इकॉनॉमिक्स मध्ये. तुला ज्या सब्जेक्टचा काही गंध नाही तो घेतोय, दुसऱ्याचं पाहून तो युट्यूबचं भाषण घेऊन आणि कर्ज काढून करतोय. ही जी परिस्थिती निर्माण झाली, तुम्ही जे मध्यमवर्गीय मुलं ज्यांच्या घरात कमाईची म्हणजे अर्जंट गरज आहे की शिक्षण झाल्या की ज्यांनी ऑलरेडी पोटाला चिमटा लावून मुलांना शिकवलेले, ते मुलं परत इकडे येऊन 5-6 वर्ष घालताय. आणि इथं पोस्ट नाही मिळाले तर काय? मुद्दा फक्त आपला तो 0.1% सगळ्यांना प्रसिद्ध देणार आहे. आपला पॉडकास्ट त्यासाठीच चालू आहे. हे 99.99% मुलं, यांच्या फॅमिली, यांचा विषय काय आणि पुढे येणारच आहे असे मुलं, त्यांचा लोडा कमी झाला पाहिजे ना. किती दिवस असं चालणार? इतके महाराष्ट्राचा जो युथ आहे मेन, तो सगळा इथं ब्रेन ड्रेन करतो, येऊन त्याचं चांगलं दुसऱ्या क्षेत्रात चांगलं काही करतो. तर हा मेन मुद्दा आहे आपला सगळा. बऱ्याच वेळा सिलेक्ट झालेले अधिकारी पण फेमस होण्यासाठी पण नाही का की सांगतात मी 8 तास अभ्यास केला, गावाकडे जाऊन अभ्यास केला. पण ह्याबद्दल थोडं अधिकाऱ्यांनी पण एक म्हणजे सिलेक्ट झालेल्या यांनी नीतिमत्ता पाळणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? नीतिमत्ता बहुतेक जण पाळत नाही, एकदम सत्य. तुम्ही ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात, मेहनत करावीच लागते. माणूस मेहनत याचा अर्थ तो नीतिवान आहे असं काही नाही. बरोबर. अत्यंत मेहनती लोक, 12-12 तास 15-15 तास करणारे लोक अतिशय करप्ट असतात. असं काही नाही की मेहनत करणारा माणूस, प्रत्येक माणूस प्रामाणिक असतो. आता यात विषय काय होतो की हे जे अधिकारी जे फेमस झालेले ऑलरेडी, ज्यांचे भाषणं वगैरे गाजले काय, ज्यांचे कोणत्या काही तर मीडियाने फेमस केले. आता बिरुदाच्या बाबतीत आपण पाहिलं की मीडियाने बरोबर तिथं मेंढा चारताना त्याचं घरी सत्कार करताना फोटो काढला, ती एक गोष्ट वेगळी. पण काही अधिकारी भाषण दिल्यानंतर फेमस झाले. ते प्लॅटफॉर्मवर गेले, वेगळ्या युट्यूब चॅनलला गेले, क्लासला गेले, न्यूज चॅनलला त्यांनी जाऊन इंटरव्ह्यू दिले, बऱ्याच गोष्टी. माझं ते एक ऑब्झर्वेशन आहे, ज्या अधिकाऱ्याला खरंच फेमस होण्याचा किडा असतो तो अधिकारी जास्त फेमस झालेला असतो. हटकून तो बरोबर ते मीडिया मॅनेजमेंटचं एक बॅकएंडला काय चालतंय तुम्हाला नाही कळत ना. बरोबर. त्यांनी स्वतः पण पत्रकार बोलवले असू शकतात, तुम्हाला कसं कळणार? जसं ते बॉलिवूडचे सेलिब्रिटी वगैरे त्यांच्या मागे ते कॅमेरामॅन नसतात का, ते आपल्याला वाटतं की अरे सेलिब्रिटी कसं काय वाटत पाहत असतात, तसं नसतं. ते सेलिब्रिटीनी बोललं असं स्वतःचा PR म्हणजे हवा करण्यासाठी, PR मॅनेजमेंटचा विषय तो. बऱ्याचदा अधिकारी स्वतः त्यांना कॉल आउट केलेले असतं मीडियावाले हे. तर यात अधिकारी बऱ्याचदा पास झाल्यावर लगेच नीतिमत्ता सोडून देतात. इव्हन ऑप्टिंग आउट मध्ये तुम्ही बघा, एका पोरा 2 पोस्ट निघाले, त्यांनी ऑप्ट आउट करून दुसरा पोरगा भरला. पोरं लवकर ऑप्ट आउट करत नाही, पैसे घेतात. आजची रिअल परिस्थिती. कित्येक पोराकडून लाखो रुपये घेतले ऑप्टिंग आउट. त्या जो वेटिंगला पोरगा त्याच्याकडून असे पोरं लगेच नीतिमत्ता सोडणारे भरपूर आहेत. चांगले अधिकारी पण चांगले, पण असे बरेच अधिकारी ज्यांना खूप हवे प्रसिद्धी, ज्यांना असं वाटतं की पास झालं की आपण रायत झालो, आपण काही सांगू ते ऐकतीलच, लोक ऐकतातही, पण मग ते प्रसिद्धीचा गैरफायदा घ्या असं मला नेहमी वाटतं. आणि खूप जे चांगले अधिकारी पाहिलेले मी, माझ्या जवळच माझा एक मित्र IPS राज्यामध्येच पोस्टिंग आहे त्याची, अतिशय चांगलं काम करतोय. त्याला राष्ट्रपतीचं हस्ते पदक सुद्धा मिळालंय, एकदम चांगलं आहे. कुणाला माहित नाही तो अधिकारी, तो काही कुठे मीडियात नाही येत, काही नाही, त्याचं काम करतो एकदम. त्यांनी सोल्युशन देण्याचं काम केलंय समस्येवर. पण जे अधिकारी काम नाही करत त्यांचे भाषण ते मीडियावर फेमस एकदम, ज्यांचे काही कुठल्या कथा स्वतःच सांगतात ते कथा, त्याचे काही प्रूव्ह नाही, काही नाही. तसं तुम्ही आता हे म्हणलं नाही का, अधिकारी फेमस होण्यासाठी ह्या गोष्टीचा जो PR मॅनेजमेंट आपण म्हणू शकतो ते करतात नाही.
आता जे मागच्या आपण 10 वर्षातले अधिकारी पाहिले ते सिलेक्ट झाले, युट्यूबला त्यांची भाषण आहेत, पण आता प्रशासनामध्ये गेल्यानंतर त्यांचं कामकाज किंवा ते कुठं म्हणजे ते दिसत नाही आपल्याला, नाही का? त्याच्या आधीची भाषण आपण पाहतो, परंतु त्यानंतरची आपल्याला त्याबद्दल काही जास्त माहिती मिळत नाही. तर मग ह्याबद्दल तुम्ही कसं पाहता? नाही ते कसं असतंय, तुम्ही बरेचदा आपण नेहमी पाहिले की अधिकारी येतो, भाषण करतो, वर्ष दीड वर्ष जोपर्यंत त्याची जॉईनिंग होत नाही तोपर्यंत तो रिकामा असतो बऱ्यापैकी. एक तर क्लासला लेक्चर घेणं म्हणा, कोणी भाषण देत असतं, कोणी वेगळ्या शाळेत जातं, सत्कार समारंभ बऱ्याच ठिकाणी लोक पण बोलवतात. ठीक आहे, तो अधिकारी झाला, त्याला ते रिस्पेक्ट मिळायला पाहिजे, त्याचं काही अडचण नाही आपल्याला. पण तो जे मुलाला मिसलीड करतोय आणि वर्ष तुम्ही जे रिकामे असल्याचा तो फायदा घेतात. आता एमपीएससी मध्ये पोस्टिंग होतच नाही लवकर. तुम्हाला माहिती PSI चे मागचे 21 ला आलेले पोरं दोन तीन वर्ष जॉईनिंग नाही. मग असे बरेच ते पण मुलं असतात, ते काही क्लास त्यांचं ठीक आहे, मजबुरी समजतो. पण युपीएससी तुम्हाला लगेच जॉईनिंग असते ना. युपीएससीला फार जर तुम्ही एक्सटेन्शन घेतलं म्हणजे पुढचा अटेम्प्ट देण्यासाठी तर तुम्ही करू शकता. पण युपीएससीतले झालेले अधिकारी पण असे की ते म्हणजे प्रसिद्धीच्या हावमुळे या गोष्टी करतात ते कंटिन्यू, आणि नंतर प्रशासनात जाऊन असं बऱ्याचदा लक्षात आलं की हे जे फेमस झालेले अधिकारी काही कुठल्या तरी करप्शनच्या मॅटरमध्ये, दुसऱ्या स्कॅन्डल कशात बऱ्याच अनेक गोष्टीत सापडलेले अधिकारी, महाराष्ट्रातले कितीतरी अधिकारी सापडले. काय याची चर्चा होत नाही. नंतर या गोष्टी खरं तर बाहेर काढलं पाहिजे लोकांनी की याने असं भाषण दिलं तर युट्यूबवर, हा तर समाजाला नीतिमत्तेच गोष्टी सांगतोय आणि स्वतः जाऊन हाच गरीबाचे मुंड्या पिरगळतोय. तर ह्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. एक तुम्ही जसं म्हणलं आता की मेहनत करून सगळे अधिकारी होतात, परंतु आपण जसं पाहतो की यातले काही टॉपर्स विकले पण जातात, नाही का? एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो. तर त्याबद्दल तुम्ही कसं पाहता? ह्या विषय मी खूप आधी मांडलेला आहे, मी हा विषय लिखाणामध्ये. तिथं बरं हा चांगला प्रश्न आहे, कारण की हा खूप महत्त्वाचा आहे. ते आपण आधी एक बाजू पाहिली की अनेक क्लासवाले टेस्ट सिरीज घेतात, बरोबर, किंवा इंटरव्ह्यू घेतात, त्यामुळे त्यांचे फोटो दिसतात. पण अजून एक गोष्ट आहे, बऱ्याच टॉपरचा फोटो 8-8, 10-10 क्लासला दिसायला अजून एक कारण असतं, ते म्हणजे ते क्लासवाले त्यांना पैसे देतात त्यांच्या क्लासच्या ह्याच्यावर, आणि ते पैसे लाखोमध्ये असतात. दिल्लीतल्या एका क्लासने दिल्लीतल्या 2 IAS पोरींना युरोप टूर दिला होता. तुम्ही ते सर्च करू शकता, गुगलला जाऊन सर्च करा की कोणत्या 2 UPSC पास झालेल्या IAS मुलींना कोणत्या क्लासने टूर दिला होता. तुम्ही लगेच ते पाहू शकता. हे काही क्रॉस रेफरन्स तुम्ही घ्या आणि सर्च करा. म्हणजे माझा पॉईंट मी मनानं मांडतोय की क्लासवाल्यांनी त्यांना युरोप टूर द्यायला सिलेक्शन झाल्या. का दिला तो? कारण की त्यांच्या ब्रँड अँबॅसेडर झाल्यासारख्याच तिथे होऊन ते भाषण सांगणार, इथे मी क्लास केला, या सरनी मला मदत केली. त्या ऍक्च्युली त्या दुसऱ्या क्लासच्या विद्यार्थी होत्या, आणि ज्या क्लासच्या त्या विद्यार्थी होत्या तो क्लास खरंच चांगला आहे, पण दुसऱ्याच क्लासनी त्यांना युरोप टूर देऊन त्यांचं बाजारीकरण केलेलं आहे. काही क्लासवाल्यांनी लाखोत पैसे दिले, कित्येक टॉपरला पैसे देतात. आता हे जे टॉपर 8-8 ठिकाणी, याचं एक मेन प्रमुख कारण हे पण असते की टॉपर पैसे घेतात. मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो, नीटच्या एक्झामच्या वेळेस काय आलं, 2 पेपरच्या 2 दिवसात 2 बातम्यातला फरक सांगतो की 3 फेमस क्लास आहे ऑल इंडियाचे जे नीटच्या एक्झामसाठी, तर त्यातल्या 2 क्लासच्या पहिल्या टॉपरचा फोटो होता. आणि दुसऱ्या दिवशी परत सेम टाइम्स ऑफ इंडिया वगैरे पेपरला दुसऱ्या दिवशी काय आलं, 2 क्लासवर नाही, 3 क्लासवर तो फोटो होता. 3 क्लासवर, तिसऱ्या क्लासवर कसं काय आला, काल त्यांना कळलं नाही की बातमी द्यायचं किंवा काय. 3 क्लासला आणि 3 वेगळ्या पेपरला त्यांची बातमी की आमचा मुलगा टॉपर आला, आमचा मुलगा टॉपर आला. कारण की ती खरेदी चालू होती त्याची, तोपर्यंत त्यांचं बार्गेनिंग चाललं होतं, काय होतं काय नाही. म्हणजे तो विकला गेला. नंतर विकला म्हणजे त्यांनी पैसे घेतले काही, मग सांगितलं की आमचा इथला डिक्लेअर विद्यार्थी. आणि अतिशय इतका भिकारचोटपणा आलाय काही सिलेक्ट झालेल्या मुलांमध्ये, अधिकाऱ्यामध्ये. दिल्लीत एक विद्यार्थिनी होती, तिचं मी नाव बी घेऊ शकतो पण मी सांगत नाही. तर तिने काय केलं की तिचं कुठेही तिला क्लासला बोलायचं, तर तिने तिच्या भावाचा नंबर देऊन ठेवला. तो भाऊ म्हणजे अक्षरशः ब्रोकर असल्यासारखा करायचा. की आता आमचे माय सिस्टर विल कम, आणि मग ती भाषण देणार, किती वेळासाठी येणार, काय, मग इतके तास जर येणार असेल तर आम्हाला सगळी 5 स्टार हॉटेलला रेसिडेन्सी सोय करा, बापरे, जेवणा खावण्याची सगळी सोय, ट्रॅव्हलिंगचं फ्लाईटचं तिकीट द्या, परत तिथे यायचे किती लाख, हे सगळं ते बजेट सांगायचं पॅकेज तिचा भाऊ. आणि हे सगळं म्हणजे प्रत्येक जे पास झालेले बऱ्याच जण आहे ना असे करतात की पॅकेज सांगतात, नाही तुमच्या क्लासला यायचं. मग कारण की मग त्या क्लासला आले, तिथे त्यांचा काहीतरी कार्यक्रम येणार, भाषण होणार, किंवा मग एखादा पॉडकास्ट किंवा व्हिडिओ रेकॉर्ड केला झालं, इंटरव्ह्यू घेतला ना, आणि ते क्लासवाले ते त्यांच्या युट्यूबला चॅनल टाकून की मी इथले विद्यार्थी होते, इथं शिकले, किंवा नाही जरी नसले तरी विद्यार्थी ते जरी सांगितलं, पोराला वाटतंच ना की अरे या चॅनलवर यांचा पॉडकास्ट आला, ह्या अकॅडमीला, म्हणजे याचा अर्थ ही इथलेच विद्यार्थी. अशा प्रकारे हे पोरं बरेच विद्यार्थी असे असतात की जे ते क्लासचे नसतात, ते कुठल्या टेस्ट सिरीज दिलेल्या नाही त्यांनी ना मॉक इंटरव्ह्यू दिले, पण तरी त्या क्लासच्या पोस्टरवर, कारण की त्यांनी पैसे घेतलेले असतात त्यासाठी. आणि हा पैशाचा आर्थिक व्यवहार झाल्यामुळे हजारो लाखो मुलं भारतभरातले मिसलीड होतात की नाही मला हाच क्लास लावायचा.
आणि त्यात त्यांचं नुकसान होतं. बरोबर आहे. आपण थोडंसं विद्यार्थ्याच्या मानसिकतेबद्दल बोलूयात. जसं की कलेक्टर होतं, कोणी IPS होतं किंवा MPSC म्हणून काही जण सिलेक्ट होतात नाही का, त्यांना एका विशिष्ट लिमिट पर्यंतच पगार असतो नाही. पण मुलांची मानसिकता अशी असते की नाही का, म्हणजे तो व्यक्ती खाजगी व्यवसाय करून किंवा जास्त पैसे कमवू शकतो किंवा इतर काही करून सुद्धा जास्त पैसे कमवू शकतो, परंतु त्याला सरकारी खात्यातच जायचं असतं नाही का, भले तो शिपाई हो नाही का. तर ही आजकाल मुलांची मानसिकता काय, म्हणजे तुम्ही कसं पाहता याच्याकडे? ते तर आपल्याला त्याचं कारण सगळ्यांनाच माहिती, ते काही सांगण्यासारखं नाही. त्याचं पहिलं एक तर गव्हर्नमेंट जॉबचं स्वरूप हे परमनंट असलंच. माझा एक मित्र आहे, परवा माझा कॉल झाला असा, तर तो म्हणा तू पण गव्हर्नमेंट जॉब जॉईन कर, परीक्षा दे, असं तसं. म्हणलं का करू गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेटमध्ये जेवढं ऑपॉर्च्युनिटी आहे ते. तर तो म्हणत होता अरे असेल प्रायव्हेटमध्ये ऑपॉर्च्युनिटी, पण असं कोणतं जॉबचं क्षेत्र आहे की ज्यात काम न करता तुम्हाला पैसा मिळतो. म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये कित्येक लोक काम न करता पगार घेतात आणि ते परमनंट स्वरूपाचं आहे. तुमच्या आयुष्यभर जरी आता जुनं पेन्शन लागू नसेल तरी पण आयुष्यभर तुम्हाला गव्हर्नमेंट पोचतच एक प्रकार, म्हणजे जोपर्यंत तुम्ही सर्व्हिसमध्ये असता. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं करप्शन. हे सगळ्याला माहिती आहे प्रत्येक खात्यात किती करप्शन आहे, काय परिस्थिती, शिक्षण खात्याची काय परिस्थिती, रेव्हेन्यू सेक्टर, बऱ्याच पोरांना दुसऱ्या डिपार्टमेंटच्या पोस्ट सोडून रेव्हेन्यू मध्येच का पैसा जास्त आहे. इथं ऍग्रिकल्चरचं डिपार्टमेंट आहे, फॉरेस्ट्रीचं डिपार्टमेंट आहे. ह्या ज्या गोष्टीचं आकर्षण आहे. आणि तुम्ही याच नाही, हे तर जॉईन झालेले पोरं सोडून द्या, लाखोचे जॉब असलेले पोरं सोडून देतात जॉब. बरोबर. UPSC MPSC करायला मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये जॉबला असणारे IIT कितीतरी IITचे पोरं असतात. फॉरेनचे जॉब सोडून अमेरिकेहून आलेले पोरं पाहिले. इव्हन तुम्ही आता पण काही युट्यूब चॅनलच्या खाली बघता की पोरं फॉरेनला जाऊन सुद्धा इकडे अभ्यास करतात. माझे एक सिनियर होते इस्रायलला, PhD करायला गेलते, माझं पण चालू होतं त्यावेळेस. पण मग त्यांना विचारलं की तुम्ही काय करणार आहे PhD झालं, ते मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणार आहे म्हणे, UPSC MPSC. का त्यांना ते एक तिकडचं आवडलं नसेल, तिकडे सेक्युरिटी काय असेल ते कारण राहू द्या, पण मग प्रत्येकाची मानसिकता काही ठेवून अधिकारी व्हायची. एक रिस्पेक्ट त्यालाच आहे समाजात, पण त्यात असं समजायचं काही कारण नाही की पगार कमी म्हणून पैसा कमी. प्रत्येकाला पैसा पाहिजे आणि हा पैसा खायला मिळतो. कोणत्याही तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटला कोणत्याही पदावर असला त्यात सगळा शेअर ठरलेला असतो. खाली क्लार्क पासून तर वर त्या डिपार्टमेंटचा मेन माणूस क्लास 1 अधिकारी, UPSC असेल तर सुपर क्लास 1 अधिकारी असेल, इव्हन त्या डिपार्टमेंटचा मंत्र्यापर्यंत तो शेअर जात असतो. बरोबर. आणि ह्या सगळं ठरल्यामुळे तिथून जो एक्स्ट्रा इन्कम मिळतो त्यासाठी लोकांना आकर्षण. त्याचं मेन प्रमुख कारण हे एक आहे. बाकीचं एक समाज सोशल स्टेटस तर आहेच, जॉब परमनंट आहे, पण करप्शन हे एक बऱ्याच जणांचा मोटिव्ह असतो. आणि मग त्यांना चान्स भेटला ते करतातही बरोबर. आणि तुम्हाला यात गव्हर्नमेंटच्या पण काही चुका दाखवतो. आता शिक्षण सेवक, कृषी सेवक नावाचे पद आहे गव्हर्नमेंट. 3-3 वर्ष गव्हर्नमेंट 6-6 हजारावर काम करून घेत त्यांच्या. कृषी सेवक जे कृषी डिपार्टमेंटचं पायाभूत म्हणजे सगळ्यात बेस्ट महत्वाची सर्व्हिस आहे, जो पब्लिकला डायरेक्ट जाऊन भेटतो, कॉन्टॅक्टमध्ये असतो, त्याला तुम्ही जर 3 वर्ष 6,000 पगार देत आहे, बऱ्यापैकी वय झालेले पोरं असतात, स्पर्धा परीक्षा नाही जाणे असे क्लास 3 क्लास 4 जॉब जॉईन करतात. जर तो लग्न झालेला असतो काय, तो 6,000वर कसं काय सस्टेन करू शकतो. बरोबर. गव्हर्नमेंटच्या ह्या पॉलिसीमुळे काय होतं, तो पहिल्या 3 वर्षातच इतकं करप्शन करायला शिकून जातो, कारण की तो 6,000वर सस्टेन होऊ शकत नाही. मग तुम्ही त्याला ऍक्च्युअली तुम्ही त्याला करप्शनची सवय लावता, एवढं कमी पगारात काम, नंतर त्याचे पगार 25-30 हजार होतो 3 वर्षानंतर. पण मग तोपर्यंत तो 3 वर्ष त्यांनी तर एवढं ट्रिक शिकून तो काय परत करप्शन करणार, आज थोडीच त्याला पगार वाढलं. पगार लोकांना लाखो असून मी लोक करप्शन करताच आहे. आमच्या विद्यापीठात, कृषी विद्यापीठात कुलगुरूंनी 100 कोटी खाल्ल्याच्या बातम्या होत्या. किती गोष्टी आता सांगाल तेवढं कमी आहे, पण लोकांचा हा एक मोटिव्ह आहे, एक सोशल स्टेटस आहे, जॉब परमनंट जॉब पाहिजे हा आहे, आणि करप्शन पैसे खायला हा एक महत्वाचा मोटिव्ह आहे स्पर्धा परीक्षा किंवा गव्हर्नमेंट जॉब जॉईन करायचं. धन्यवाद विजय राणे सर. आपल्याला आज स्पर्धा परीक्षा व सद्यस्थिती यामध्ये फक्त स्पर्धा परीक्षा म्हणजे UPSC MPSC नव्हे, तर IIT JEE सारख्या स्पर्धा परीक्षा असू दे किंवा मेडिकल सारख्या नीट सारख्या स्पर्धा परीक्षा असू दे, याच्यामध्ये लाखो विद्यार्थी भरडले जातात नाही का. यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे. तर आज आपण पार्ट 2 मध्ये इथंच थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद सागर.